ए जाधव, हे जाधव, तू हसू नको का? उद्या वडिलांना घेऊन ये. नाही तुम्हाला वाटेल मी हे असं सगळं का बोलतोय, याचं कारण असं आहे की आता इथे शाळा भरणार आहे आणि साधी सुधी शाळा नाही तर डान्सची शाळा भरणार आहे. कारण इथले विद्यार्थी दंगा करतात, तोही तालात, आणि नाचतात तेही पूर्ण जोशात. तर शिस्तबद्ध टाळ्यांनी स्वागत करूया मुंबईच्या संभाजीनगर बीएमसी शाळेचं. आपल्या समोर सहर्ष सविनय सादर करीत आहोत महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील गोंड आदिवासी लोकांचे रेला नृत्य. फोक सारखा दुसरा डान्स नाही जिकडे तुमची एनर्जी लागते, जिकडे तुम्ही जीव तोडून नाचता. आणि एस्पेशली लाईव्ह तुम्ही वाजवत असताना तुम्ही साथ खूप सॉलिड देत होतात त्यांची. ऑफकोर्स थोडंसं सिंक इकडे तिकडे वाटलं, कारण फायनली हा डान्स इतका कडक आता प्लॅटफॉर्म आहे ना आपला, आणि आपण इतके वरच्या दर्जाचे इकडे डान्स बघतोय आपल्या डान्स महाराष्ट्र डान्सवर, की तुमचं थोडं इकडे तिकडे सिंक पण आता इथे बघितलं जाणार. ह्या छोट्या छोट्या गोष्टींची थोडीशी काळजी घ्या, अदरवाईज एक लहान मुलाने इतकं सुंदर फोक परफॉर्म केला. सो ऑल द बेस्ट आणि मस्त 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 प्रॅक्टिस करा अजून. ओके सिद्धू दादा, मी माझ्या आयुष्यात एक गोष्ट खूप मानतो, जो जितावे सिकंदर. मी प्रत्येकाला सिकंदर नसेल, मी त्या दिवशी जिंकेन त्या दिवशी मी सिकंदर असेल. प्रत्येकाच्या आयुष्यात कोण ना कोण सिकंदर होतो. आजच्या दिवसातले तुमच्या आयुष्यातले तुम्ही सिकंदर आहात, हे तुम्ही आज सिद्ध केलं. तुम्ही सगळे कामाला नाचलात आणि मला हे करावंसं वाटतं, मी ते करणार आहे. आय लव्ह यू. पण जजेसना विचारूया त्यांचा फायनल निर्णय काय आहे. ओके, पण रिझल्टच्या आधी मला या मुलांना विचारायचं आहे की बाबा तुम्ही जेव्हा पहिल्यांदा दिसल्या टीव्हीवर ते आम्ही तुम्हाला विचारलं कसं वाटलं. आता घरून कोणी आलंय का तुमचं? हो. कोण आलंय? आई आणि बाबा. अरे बोलवा ना मला. तुम्ही जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया पीएमसी स्कूल संभाजीनगर मधल्या आपल्या लाडक्या विद्यार्थ्यांच्या पालकांचं. नमस्कार काकी, तुम्ही सांगा जेव्हा पहिल्यांदा पोराला बघितलं टीव्हीवर कसं वाटलं तुम्हाला? पहिल्यांदा जेव्हा पोराला बघितलं टीव्हीवरती की मला एकदम विश्वासच नव्हता की माझा मुलगा स्टेजवरती येणार. तो रोज जायचा प्रॅक्टिसला डान्सला, पण मला वाटतच नव्हतं की तो ह्या स्टेजवरती जीवा मंचावरती येणार, डान्स करणार, परफॉर्म करणार. म्हणजे अजूनपर्यंत विश्वासच नव्हता. जेव्हा मी आज आले मला असं वाटतं की त्याच्यामुळे मी ह्या स्टेजवरती येऊ शकले. मला हेच खूप अभिमान वाटते. ज्या मॅडमनी आणि सरांनी खूप ह्याच्यावर मेहनत घेतलेली आहे, म्हणून ही मुलं इथे मंचावर उभी राहू शकलीत आणि त्याच्यामुळे आम्हाला सुद्धा यायची ते संधी मिळाली. तुमचं म्हणणं काय सर? कसं वाटतंय? मन भरून आलं. वा, सामान्य माणसं आम्ही. सामान्य माणसांच्या मुलांना टीव्हीवर पाहता येत नाही,
हे आम्ही विचारही करू शकत नाही की आमची मुलं टीव्हीवर दिसतील. आणि आज मी पुन्हा एकदा सर्वांनी आभार मानले. माझ्या मनापासून मी युवाचे मनपूर्वक आभार मानतो, ज्यांनी आमच्या या गरीब मुलांना, BMCच्या शाळेत शिकणाऱ्या मुलांना एक व्यासपीठ निर्माण करून दिलं. मी पुन्हा पुन्हा आभार मानेन तुमच्या सर्वांचे, ज्यांनी आमच्या मुलांना इथपर्यंत येण्याची संधी दिली. सामान्य मुलं जेव्हा असामान्य काहीतरी करून दाखवतात ना, तेव्हा ते इथपर्यंत येतात. थँक्यू सर. आणि त्या मुलांनी तसं करून दाखवलंय म्हणून ते इथे आहेत, आणि तुम्ही त्यांना सपोर्ट केलाय म्हणून तुम्ही इथे आहात. थँक्यू. तर मला वाटतं ही असामान्य गोष्ट करणं आणि असं काहीतरी कमवणं, यासाठी ते मला यांच्यापेक्षा चांगलं उदाहरण दिसतच नाही हो. झी युवा नाही तर अख्खा संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्या मागे आहे. नाही, तुमच्या मुलांचा आम्हाला काय संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान आहे. कारण प्रतिकूल परिस्थितीतून स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी ही मुलं बाहेरच्या जगात पडली असं म्हणेन मी, कारण मी खूप रिलेट करतो या पोरांना. पण मला म्हणायचं, जेव्हा पहिल्यांदा ही टीव्हीवर दिसली मुलं, तेव्हा आजूबाजूला आपल्या एरियात नातेवाईकांमध्ये काय रिॲक्शन होत्या काय? कारण मी जेव्हा पहिल्यांदा टीव्हीवर दिसलो होतो तेव्हा माझी आई टीव्ही पासून लांब झालीच नव्हती. ती टीव्ही समोरच बसलेली होती. तर ते तुमच्या बाबतीत काय झालं ते मला खूप ऐकायचं, की तुम्ही पहिल्यांदा जेव्हा पाहिलं तेव्हा कसं वाटलं तुम्हाला? मित्रांना सांगितलं तर पहिल्यांदा विश्वास ठेवला नाही मित्रांनी, आणि मग रात्री सिरियल म्हणजे शो बघितल्यानंतर दुसऱ्या दिवशी उत्सुकतेने कौतुक करायला लागले. आणि हे त्यांच्या तोंडून आमच्या मुलांचं कौतुक ऐकून आम्हाला खूप बरं वाटलं. मला या मुलांना सांगायचं, एकच गोष्ट सांगायची, आई वडील मिळायला भाग्य लागतं, पण असे आई वडील मिळायला लय भाग्य लागतात दोस्तांना. तुमचे कपडे, तुमच्या शाळेची फीस, तुम्ही जिथे राहता तिथं 2 वेळेचं जेवण, बाप कसा आणतो आपल्याला माहित नसतं, आपण फक्त खातो. तर या लोकांना जपा दोस्तांनो, ह्या वयापासूनच. खरं ते तुम्हाला खूप जपताय. आज तुम्ही इथे आहात, संपूर्ण महाराष्ट्रासमोर आहात, देशासमोर असाल, उद्या जगासमोर असाल, फक्त यांच्या आशीर्वादामुळे. त्यामुळे मी तुमच्या सगळ्यांचंच कौतुक करतो आणि थँक्यू. तुम्ही इथे तुमच्या मुलांना ह्या पद्धतीने वावरायला या जगात सोडलंय. ही मुलं तुमचं निश्चित नाव काढतील, यात शंका नाही. गॉड ब्लेस यू. मला असं वाटतं आदित्य, की मी आईंना द्यावं हे. नक्की नक्की.